या आमच्या दिंडीतल्या महिला सकाळपासून सगळ्या वारकऱ्यांचे कपडे धुतात. नमस्कार ऋतुजाताई मॅडम. नमस्कार. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने नवी मुंबईतील सर्व वारकरी, महाराष्ट्रातील वारकरी आज पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता निघालेले आहेत. आणि या निमित्ताने आपल्या नवी मुंबईतील काही पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. खरं म्हणजे पाहुणे नाही, आमच्या जवळच्या ताई आहेत, भाऊ आहेत बरं का. हो साईनाथ भाऊ ऐका सर्वांनी, आपण आज या ठिकाणी ज्या ठिकाणी आहोत ज्ञानोबारायांची पालखी आहे. हां, या ठिकाणी ज्ञानोबारा आहेत, या ठिकाणी सोपान काका आहेत बरं का. आणि दुसरं विशेष म्हणजे सांगतो ताई, म्हणून तुम्हाला थांबवलं की 2 मिनिटं थांबा. सर्वांचे श्री गुरु निवृत्तीनाथ दादा बरं का. निवृत्तीनाथ, श्री गुरु निवृत्तीनाथांचा समाधी संजीवन सोहळा असा त्रिवेणी संगम या ठिकाणी आहे. तिन्ही संत आज या ठिकाणी एकत्र आहेत आणि आपल्याला सर्वांना हा लाभ झालेला आहे बरं का. आता थोड्या वेळात या ठिकाणी समाधी संजीवन, निवृत्तीनाथ महाराज समाधी संजीवन सोहळ्याचं कीर्तन होईल आणि मग भोजन होईल. तत्पूर्वी आमच्या गोठोरे गावच्या सौभाग्यवती मंदाताई रमाकांत म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. महिना झाला असेल किंवा 20-25 दिवस झाले असतील मी गोठोली गावामध्ये गेलो होतो. ताई बाहेर गेल्या होत्या, आमची भेट झाली नाही. हो, पण दादा होते, जवळजवळ 1 तास बोललो आम्ही दोघे जण. खूप चर्चा झाली, सर्व आध्यात्मिक चर्चा झाली बरं का. आणि मग दादांच्याकडून मी सांगितलं की आपला जेजुरी या ठिकाणी हॉल तयार झाला की नाही बरं का. नाही महाराज, पाऊस झाला का प्लास्टर चालू होईल. 2 स्लॅब पडलेले आहेत, खाली सर्व घाण वगैरे पडलेले आहे. बहुतेक यावर्षी राहता येणार नाही. पण तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे, मी हट्टी आहे लहान मुलासारखा. मी दादांना सांगितलं नाही 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 नाही, मला यावर्षी त्या ठिकाणी राहणंच आहे. ते किती कचरा असेल, घाण असेल, आम्ही सर्व वारकरी जाऊन साफ करू आणि आपल्याच त्या हॉलमध्ये आम्ही राहू बरं का. मग दादाने सांग बरोबर महाराज, ठीक आहे, तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. मी तिकडं कॉन्ट्रॅक्टरला सांगून ठेवतो, हॉल सॉफ्ट होईल, सर्व काय होईल, तुम्ही त्या ठिकाणी जावा. काल दोघांचाही मला फोन झाला. दादाने फोन केला, आमचा नाता आहे जवळनं, माझ्या ताई आहेत आणि यांच्याच घरामध्ये आमच्या आत्याही दिलेल्या आहेत, म्हणून जवळचा खूप नाता आहे. मग रमाकांत दादाने फोन केला मला की महाराज कसं काय आहे, सर्व व्यवस्थित आहे, हॉलवाल्याला सांगून ठेवलेला आहे, साफ करून ठेवलेला आहे, लाईटचा बंदोबस्त केला आहे आणि पाण्याचाही बंदोबस्त केलेला आहे. वा वा, क्या बात आहे. मी आता या वारकऱ्यांना दम दिलं थोडंसं. जो कोणी तंबूच्या बाहेर येणार नाही त्याला हॉलमध्ये आतमध्ये झोपण्याकरता हे यांना दम द्यावा लागतो, कारण थकलेले असतात, बाहेर निघावंसं त्यांना वाटत नाही. गेल्या वर्षी ताई आल्या होत्या, तुम्ही कोणीच बाहेर आले नव्हते, म्हणून आपल्यासाठी त्यांनी बदल केला की तुम्ही ज्या वेळेमध्ये झोपता त्या वेळेमध्ये येण्यात काय अर्थ नाही, आम्ही लवकर येऊ, म्हणून ते आज लवकर आल्या. म्हणून आपल्या दिंडीकरता फार मोठं सहकार्य आहे. त्यांचं ऋण मला शब्दाने व्यक्त करता येत नाही, कारण खूप असं सहकार्य देणगीच्या नावाने. तुम्हाला सांगतो, हे उल्लेख करता साविनाथ यशवंत मडवी हे भाऊ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जोडलेले आहेत बरं का. अनेक वर्षापासून आळंदी असो पंढरपूर असो वारकऱ्यांना भेट देण्याकरता 1-2 वेळा येणारच बरं का. आणि आज सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वास्तविक पाहता त्यांना लवकर जाण्याची घाई नाही आणि मी जाऊ देणार नाही, पण पूर्ण झाल्याशिवाय आपण जायचं नाही बरं का. म्हणून आमच्या ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. ताईंच्याच शुभ हस्ते त्याने जे काय वारकऱ्यासाठी आणलेलं आहे ते इथं अर्पण करावं वारकऱ्यांना, त्या आपण आपली सेवा करावी बरं का. हो, या इथूनच सुरुवात करा. हा असू द्या. आणि ताई त्यांचे आलेले आहेत बरं का. त्यांनी सुद्धा त्यांची पंगती असते आणि त्यांनीही पिशव्या आणलेल्या आहेत. म्हणून साईनाथ भाऊंना आणि ताईंना सुद्धा सांगतो की एका हा द्या तुम्ही, द्या तुम्ही.
ताईच्या हातात द्या. कोणाशी जाऊ का एक द्या, एक इकडे द्या आणि मग ताईंच्याकडे द्या. तुम्ही सर्वांना द्या, तुमच्या शुभ असते. रामकृष्ण हरी द्या. हं. त्या येऊन गेल्या, माझी तेवढी ओळख नव्हती. असं का, मला दिवसभर फोन करत होते की आम्ही येत आहोत, पण ट्रॉफिक फुल होती, येऊ शकत नाही बरं का. पण हे बनवा, त्यांना पोच झाली पाहिजे. क्लिप बनव. कोण बनवतं? हां, कैलासवासी टी खरात यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती प्रतिमा प्रमोद घरत, ते प्रमोद घरत या ठिकाणी आपण रस्त्यात असताना येऊन गेले बरं का. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ प्रत्येक वारकऱ्यासाठी रेनकोट आणून दिलेला आहे. म्हणून श्री विठ्ठल रखुमाई सेवा वारकरी मंडळ त्यांचे आभारी आहेत. ते जरी इथं उपस्थित नसले तरी आम्ही शब्द सुमनाने त्यांचाही सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या आमच्या द्या, एक द्या. तुम्ही द्या बरं. यांच्यात बहीण बरं का ताई, त्यांनीच हे दिलेलं आहे. कुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. दिवसाचा जो मुक्काम एकादशी आणि द्वादशी सासवड, दरवर्षी सासवडचं चरित्र मी सांगत असतो, सर्वांच्या पाठ झालाय नाही का. इथं काही नवीन माणसं आलेली आहेत, वारकरी भाविक आलेले आहेत. या सासवड या भूमीला खूप महत्व आहे. पूर्वी ब्रह्म याचे स्नान, पूर्वी ब्रह्म याचे स्नान, येथे तप केले गहन, येथे तप केले गहन. महादेव येऊनी आपणा प्रसन्न यासी पैघाले, महादेव याची प्रसन्न पैघाले, याची प्रसन्न पैघाले, याची प्रसन्न पैघाले. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे देवाच्या मुकुटातले मुकुटमणी आहे. निवृत्ती शोभे मुकुटाकार, निवृत्ती शोभे मुकुटाकार, निवृत्ती शोभे मुकुटाकार, निवृत्ती शोभे मुकुटाकार. ज्ञान सोपान वटेश्वर, 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 ज्ञान सोपान वटेश्वर.
कृष्ण 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 हरे हरे. चला श्री विठ्ठल मंडळी, आज आपल्या वारीचा सुट्टीचा दिवस. वारीचा सुट्टीचा दिवस. पोरं काय मस्ती करायलीत, खतरनाक मसाज काय ना मालिश काय बघा. हे नंतर आपला नंबर आहे. आई एवढंच अजून करायचं असतं. पैसे संपले. मी अजून पैसे देईन तुला, घे ना, चालेल ना. मला जास्त टाइम कर. आज सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवसाला आज बरोबर एकदम बघा आमचे दादा इथं कपडे. दादा रामकृष्ण हरी. कपडे धुण्याचं काम इथं पण कपडे धुण्याचं काम चालू आहे. मस्त करा एकदम, नंतर आम्ही पण येतो. आणि आमचे तंबूमध्ये सगळे मस्त एकदम विषय चालू आहे. काही लोकांचा मजा बिजा चालू आहे बघा. आणि पण तू तयार आहेस का बदललास? मला मध्ये ठेवलंय, आया बी नाही तया बी नाही. घरकाना घाटका मग यायचा होता. चला आता अजून कोणी आपल्याला आवाज देते, कोणी विरंगुळा करतोय, कोणी काय करतोय. आहे का नवीन पंगत बेसली काय काय पण घ्या व्हिडिओ मध्ये. हा हे आमचे सर्व दिंडीतल्या महिला मंडळ, काही नसून तरी सोलतात लसूण. आणि आमची वैष्णवी कधी आलीस का? पण तू आता झोपलेलीस, फक्त व्हिडिओ मध्ये यायसाठी तू उठलीस. लसूण ऋतुजा 1-2 केस सॉल्व कर लसूणचे. चल सगळे तंबूमध्ये आराम करत आहेत. इथं नाही, तंबू नाही आराम करत. तुम्हाला आराम करायला नाही शिकवला काय? या तंबूला आराम नाही. आणि तुम्ही एवढे पांढरे शिपट कपडे घालून चालले कुठं? दर्शनाला चालले. या जाऊन या. पप्पाला उठवशील टी शर्ट पावता गॉगल बघ. आता खाली गेला. रामकृष्ण हरी. तुम्ही ते एकदम झोपेतून आता उठलेले दिसते, एकदम लाल झाले तुम्ही. तर मंडळी हे अशा प्रकारे आपले सर्व तंबू असतात. आणि जो तो आपापल्या तंबूमध्ये सध्या कोणी आराम करत आहे तर कोणी काम करत आहे. सर्व जण आपापल्या परिणामात काम करतोय. तंबू दाखवतोय लोकांना आपल्या कसे तंबूतले. आणि हा आमचा स्पेशल तंबू, हा आपला तंबू स्पेशल यंदाचा. ह्या काकांना कधी झोप नाही. काय काका झोपले तर कसं चालेल, देव झोपला तर कसं चालेल, असं आहे ना. राजा भाई आणि हे आमचे राजा दादा, आमचे दुसऱ्या ट्रकचे मालक आलेले आहेत. हे जर नसले तर आम्ही दुपारची आमची उपासमार होईल, म्हणून ते आठवणीत आलेत. मग कसा प्रवास? एकदम फर्स्ट क्लास. तुमचा टेम्पो रेडी होत आहे ना? हा राजाचा टेम्पो आहे, याच्यामध्ये सर्व सामान. रामकृष्ण हरी. हे राजाची माणसं का तुमची माणसं का? ओके. आणि आपला सगळा मसाला बिसाला आणलाच ना? एकदम रेडी करून आणले. अजून काय? मसाला आणले, गरम मसाला आणले, अजून चटणी आणले खोबऱ्याची. तुम्हाला अजून काय पाहिजे ते सांगा. अरे वा, बस तुम्ही फक्त फरमाईश करा, आम्ही पुरी करू. गार. आणि कुठे गेले हे आमचे, काय बोलतात त्याला, प्राणसंजीवन, जे आपल्याला पाणी पुरवतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे. दादा नमस्कार. एक मिनिट. तात्या असं बरे का? रामकृष्ण हरी. आणि ही आपली तंबूची ट्रक आहे, याच्यामध्ये आपले तंबू असतात, बाकी सर्व सामान याच्यामध्ये असतो मेन. आणि तिकडं आता आपले स्वयंपाक करतच आहेत. ओ नकुल मामा, रामकृष्ण हरी. येतो. चला तर आपण एक जरा फेरी मारून येऊया. आपलं थोडं काम आहे,
ते काम करून येऊ मेडिकलचं वगैरे. मेडिकलचं काम करू आणि लगेच येऊ. चला हालोच. श्री विठ्ठल. हे बघा मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र. इथं झोपण्यापासून ते सर्व चार्जिंग फिर्जिंग आपल्याला म्हणजे उपयुक्त गोष्टी आपल्याला इथं आपला काय बोलतात त्याला प्राप्त करून दिलेले आहेत आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी. तरी असंच सत्कार्य त्यांच्याकडून घडावं. चला श्री विठ्ठल मंडळी. आपल्या गाडीच्या बॅक साईडला आपल्याला फ्लेक्स बनवायचं आहे. ते फ्लेक्स बनवण्याकरता आपण आलो प्रिंटिंग प्रेसमध्ये आणि एकदम झकास काम चालू आहे. तर चला मंडळी आपला बॅनर झालेला आहे तयार. फ्लेक्स दादा याला कुठला फ्लेक्स बोलतात? काय काय? वन वे विजन प्रिंट. अरे एकच नंबर. हे आयफोन नाही काय सॅमसंग 26 अल्ट्रा. हरी विठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सब संतन की. बसा. चला श्री विठ्ठल मंडळी. श्री विठ्ठल. तर आजचा आपला तिसरा दिवस. तिसरा कसा? वस्ती दुसरीच पण दिवस आपला तिसरा कारण की आपल्याला सुट्टी होती बरं का. कालची सुट्टी. परवा दिवशी निघालो आळंदी ते पुण्याला सुट्टी. पुण्या ते सासवड म्हणजे आता चौथा दिवस आहे. म्हणून हा माणूस पाहिजे मला. दुसरं काय कारण नाही. याच्यासाठी तू लागतोस मला रे. अजून काय नाही रे. असं आहे ते. तर आजचा आपला चौथा दिवस. चौथ्या दिवसाचा आज भरपूर काय घडलं काय नाही घडलं मी तर बघायला पण नव्हतो. आज वास्तविक मला इथं अजिबात लक्ष देता आलं नाही. जरा गाडीचं काम निघालं थोडं. त्या कामामुळं मी बाहेर गेलो. पण आज सगळं वृत्तांत आजच्या सकाळपासूनच्या दिवसातला आपल्याला कोण कोण भेटायला आले, कोण कोण कसे आले हे सर्वांना माहिती आहे. कारण की हे सर्व इथं होते. खास करून काका तुम्ही होते. मला दिवसभर आपले जेवढे पाहुणे आले नाही का त्यांचं व्यवस्थित मला काही घेता नाही आलं. त्याच्यामुळं आपण त्यांना तुमच्या शब्दसुमराने आम्हाला सांगा की आपल्याला भेटी करता कोण कोण आले होते इथं. पहिलं सकाळी लवकर उठून काकडा झाला. काकड आरती भजन झालं या ठिकाणी. त्यानंतर मग 9:30 ते 11:30 वाजेपर्यंत संत निवृत्तीनाथ महाराज श्री गुरु यांचा समाधी संजीवन सोहळा, हरिभक्त पारायण, ज्ञानराज महाराज म्हात्रे यांच्याकडून
यांच्या श्रीमुखातून श्रवण झालं. गोड असं कीर्तनाची सेवा झाली. आणि त्यानंतर त्याच वेळेमध्ये कोठुली गावच्या सौभाग्यवती मंदाताई बर. रमाकांत म्हात्रे, अरे वा. रमाकांत नारायण म्हात्रे, हो मंदाताई माजी महापौर होऊन गेल्या, त्या या ठिकाणी येऊन गेल्या. अजून त्यांनी त्यांच्याकडून पॉकेटे आणले होती वारकऱ्यांसाठी. हा पाकिटे आणले अच्छा, मला आता काकींनी दिला एक पाकिट, तोच का? ते सर्वांना आता दिला तंबूत आणून. दिले, सर्वांना त्याचे वाटप करण्यात आले. आणि पुन्हा स्वतः सांगितलं की जेजुरी या ठिकाणी हॉल त्यांचा तयार झालेला आहे, त्या अरे वा. ठिकाणी जाऊन तुम्ही आरामात विश्राम करा. त्या ठिकाणी लाईटही आहे आणि पाणी आहे. असं गोड ती वेळ निघून गेली. त्यानंतर सानपाड्या गावचे आमचे साईनाथ मोडवी येऊन गेले. त्यानेही या ठिकाणी पोळ्या वगैरे आणल्या होत्या, पिशव्या आणल्या होत्या आणि त्यांची पंगत होती. अच्छा, आज त्यांची पंगत होती. हा, त्यांची पंगत होती. ते भाविक सुद्धा येऊन गेले. त्यानंतर आमचे कोपरखेरणा गावचे चंद्रकांत भालचंद्र पाटील अशी ते 4-5 मुलं होती. त्यांनी सुद्धा बिस्लेरी पाणी वगैरे घेऊन आले या ठिकाणी. थोडा आराम केला आणि मग तेही निघून गेले. त्यानंतर सांपाड्या गावचा एक ग्रुप होता, तरुण मुलं आली होती. अच्छा, खूप आवडलं मला. त्याच्यामध्ये विशेष सांगायचं असं म्हणजे लंडनची वारी जी निघालेली हा ती माहिती आहे. पंढरपुरामध्ये, हो हो. त्याचंच विशेष सांगतो तुम्हाला. अच्छा, लंडन वरून वारी पंढरपुरामध्ये निघाले. तो जो गुरुनाथ भाऊ सांपडकर यांचा लहान मुलगा अच्छा, लंडनला 6 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत. पण लंडनची वारी पाहिल्यामुळं त्यांच्या अंगात संसारलं आणि या वारीला भेट देण्याकरता आले. म्हणजे ते लंडन वरून आलते. हा, अरे वा, नवी मुंबईत आले, अरे वा, नवी मुंबईत अरे वा इकडे वा आले. वा वा. बरं का? ऐकलं का मंडळी? अरे बाबा, लंडन वरून लोक आले, तुम्ही कधी इथे येणार? अरे लवकर लवकर या. अजून विचारतो काकांना. हा काका, अजून कोण कोण आले ते सांगा लवकर लवकर आम्हाला. काही 1-2 बॉक्स आणले नाही, हा जवळजवळ 20 बॉक्स. काय ते होते? हा मिल्क शेक काहीतरी बदाम शेक होतं. हा पोस्ट कंपनीचे बदाम शेक. वारकऱ्यांना पावर यावी म्हणून हरिपाठ झाल्यानंतर तुम्ही उपस्थित नव्हते. नाही, आम्ही ते गाडीचं काम बोललो नाही, गाडीच्या कामाला. काम होता. हरिपाठ झाल्यानंतर जेवढे हरिपाठाला होते त्यांना सर्वांना वाटप करण्यात आलं आणि पुढे 2 दिवस चालतील हा हा हा. इतकं त्यांनी तो ज्यूस काय आहे ते दिलं. आणि मग रात्री त्यांच्या वडिलांचा फोन आला मगाशी मला की आमचा चिरंजीव भेटले की नाही. हो भेटले, बरं येऊन गेले. गुरुनाथ भाऊ हे 1 तास प्रवचन करतात. आम्ही त्यांच्या घरी आल्यानंतर अशी आमची चर्चा झाली. मग त्यांच्या वडिलांनीच सांगितलं की तो लंडनवरून इथं आलेला आहे. वा वा, मग खरंच खूप मला अजून आनंद वाटला. वा, क्या बात आहे. आम्हीच चुकवलं, आम्हीच आनंद चुकवलं. घेण्याकरता लंडनवरून. आणि आमच्या गावातील सुद्धा कोपरखेरण्याची मुलं होती नाही का. हो, तरुण मुलं आली होती. 2 गाड्या भरून आणि टेम्पो बरोबर. अरे क्या बात आहे, ही संस्कृती आहे. खूप मस्त, खूप आणि मस्त, खूप वारकरी छान. समुदाय प्रेम खरंच. असे येऊन गेले. काल खंडाल्या घाटा या सासवडच्या घाटामध्ये चालत असताना तुर्ब्यावरून एक मला सारखा फोन येत होता की आम्ही येत आहोत, आम्ही येत आहोत. आता कोण आहे हे नक्की कळत नाही, पण येतो, आम्हाला भेटायचं आहे. हा, पण आपल्या सासवडमध्ये घाटामध्ये सर्व गाड्या अडकल्या गाड्या, तेही बरोबर. अडकले. बरं का. नंतर सांगितलं की तुमचा नंबर द्या. मग इथला त्यांना लोकेशन पाठवला. तुर्व्यावरून कैलासवासी डीडी घरत यांचे सुपुत्र या ठिकाणी आमच्या अगोदर येऊन आपल्याला जवळजवळ सर्व दिंडीला 125 रेनकोटची व्यवस्था. आणि बापरे, दुसरं टाळ्या खाऊ टाळ्या घेऊन टाळ्या गेले. टाळ्या. त्याचप्रमाणे इथले जे समाज आहे हा हा, त्यांच्याही पंगती झाल्या. आपले हे 3 घर. हा एक घर आहे, एक घर, हा एक घर आहे आणि हे घर आहे. हे 3ही घर मिळून आपल्याला इथं व्यवस्था करत असतात का नाही. व्यवस्था होती त्यांची. हो. सर्व संपूर्ण सहकार्य सर असतो. आणि आता रात्र झालेली आहे. हा, सर्व मंडळी बघा तंबू सगळे तंबू मध्ये झोपलेत एकदम. घरी एसी लावून झोपलेले असतात. एसी नाही, फॅन नाही, काय नाही, काय पण नाही. आनंदाची झोप. आनंदाची झोप. सर्व डराडूर डोर तंबू उडतील एवढा आवाज येतो. हो. एक एक तंबू तर दाखवायला गेलो ना, काय घोरतात एक एक तंबूत, पण मजा आहे.
खरंच झोप ही आनंदाची झोप आहे, ही घरी झोप येत नाही, नाही. खरीच नाही घरी घरी पडल्या झोप पडल्या येत. झोपतात. पडल्या पडल्या झोपतो. अशी ते आले होते ना जुईकर होते, हा 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 त्यांना ते दाखवत होते म्हणे कसे काय झोपतात, हा तुम्हाला झोप नाही लागणार, ते उद्या सकाळी चालणार आहेत आपल्या बरोबर. हा ते लॉजिंग मध्ये तिकडे झोपायला गेल्यात. हा. सांगितलं इथं बघा वारकरी पडल्या पडले डराडोर पंढरपूर. मस्त मस्त. चला ते सांगण्यात तर आता येणार आहे. आजचा दिवस आपला खूप आनंदाने पार पडलेला आहे एकदम आणि गोड. आजच्या दिवसाची शुभरात्री आपण त्याच्यात अजून भर पडली हा. की आपले दीपक महाराज उपस्थित झाले. हा उपस्थित झाले. महाराजांना जरा अडचण आली 2 दिवस, हा त्याच्यामुळं तुमचं कमेंट आहेत आपल्या युट्यूब चॅनलला का दीपक महाराज दिसत नाही, तुम्ही कमेंट वाचला का तो? मग त्यांना उत्तर द्या तुम्ही, जाता कमेंट मध्ये मी आलो म्हणून सांगा, मी आलो. मी आलो आणि आता रोज दिसेल. तर चला सगळ्यांनी एकदा आपल्या सगळ्यांना शुभरात्री म्हणा. शुभरात्री श्री विठ्ठल. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो की नवीन म्हणजे आपल्या गाडीचं स्टिकर यात्री एक्सप्रेस. आणि पुन्हा तुम्हाला आता माझ्याकडून, चला मंडळी, माझ्याकडून तुम्हाला शुभरात्री श्री विठ्ठल नर्मदेवर. भेटूया पुन्हा याच जोशामध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला.